मंडळी नमस्कार। विधानसभा निवडणूक ही सध्या सर्वत्र धामधूम करत आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातून सुरू असलेला हा सध्याचा चर्चा बाजार मोठा रंगला आहे आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघात तसेच रावेर मतदारसंघात समाविष्ट असलेला मलकापूर विधानसभा मतदारसंघ आणि याकरिता महाविकास आघाडी आणि महायुती काय निर्णय घेणार हे मोठं उत्सुकतेचं ठरणार आहे। मलकापूर विधानसभा मतदारसंघामध्ये 2019 पर्यंत गेल्या 25 वर्षापासून महायुतीचं म्हणजेच भाजपाचं सरकार होतं आणि या महायुतीला भाजपाला छेद देण्याचं काम सर्वसामान्य परिवारातील असलेले नेतृत्व आमदार राजेश शेकडे यांनी आपल्या कर्तृत्व शैलीतून दाखवून दिला आहे आणि 2019 ला संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीची लाट असताना सुद्धा आपल्या कर्तृत्व शैलीतून आपल्या रणनीतीतून आणि जनसंपर्क असलेल्या राजेश शेकडे यांनी जयसुख सुंचेती यांना मोठा झटका दिला आहे आणि आपलं जनसामान्यांशी असलेलं नातं आपल्या कर्तृत्व शैलीतून सिद्ध केलं आहे। नमस्कार, मी संतोष पिंगळे आणि सध्या विधानसभा निवडणुकीच्या या रिंगणामध्ये राजेश शेकडे यांचा विजय रथ रोखण्यासाठी महायुती काय खेळी करणार हे मोठं चर्चेचं ठरत आहे। शांत स्वभावाचे आणि प्रत्येक गल्ली बोळात तर ग्रामीण भागामध्ये आपला जनसंपर्क दांडगा ठेवण्याचं काम आमदार राजेश शेकडे यांनी प्रारंभीपासून केला आहे। कार्यकर्त्यातून तयार झालेला हा नेता हे नेतृत्व बुलढाणा जिल्ह्यातील विविध पक्षांशी आपले सलोख्याचे संबंध जपणारा हा नेता आपल्या कर्तृत्व शैलीत हा नेहमीच दर्जेदार राहिला आहे आणि 2019 ला भाजपाचं वातावरण असताना भाजपाच्या वा इतर कोणत्याही पक्षाच्या माध्यमातून ते निवडणूक लढू शकले असते, परंतु 2019 ची निवडणूक लढत असताना प्रवाहाच्या विरोधात जाऊन त्यांनी जो निर्णय घेतला आणि काँग्रेसच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षापासून मलकापूरमध्ये भाजपाचा असलेला गट भेदून काढण्याचं काम त्यांनी आपल्या कर्तृत्व शैलीतून केलं। त्यासाठी गेल्या 1-2 दिवसाचा नव्हे तर गेल्या 25 ते 30 वर्षाचा अनुभव आपल्या पाठीशी ठेवून असणारे आमदार राजेश शेकडे आज हे मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहे। तरी या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या वतीने कोणती रणनीती आखण्यात येईल हे सर्वांना मोठं उत्सुकतेचं ठरत आहे, परंतु राजेश शेकडे यांची भूमिका ही विविध समाज घटकांशी आपलेपणाची आहे। केंद्रात व राज्यात सत्ता असो वा नसो, परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापनानंतर आमदार राजेश शेकडे यांनी केलेली विकास कामे आणि प्रत्येक समाज घटकावर असलेलं आपलं प्रभुत्व हे त्यांच्या कर्तृत्व शैलीतून सर्वांनी अनुभवलं आहे। 2019 च्या निवडणुकीमध्ये पुन्हा आमदार संचेती हे विजयाचा झेंडा फडकवतील अशी चर्चा जरी प्रसार माध्यमातून होत असली तरी आमदार शेकडे यांची कर्तृत्व शैली आणि जनसामान्यांचा संपर्क पाहता त्यांनी केलेलं विजयाचं गणित हे शांततेचं प्रतीक आहे आणि तो विजय जनसामान्यातून मिळालेला खरा विजय आहे। मतदारसंघ आणि कार्यकर्ता व जनसामान्यांची असलेली भूमिका विचारात घेता आमदार शेकडे हे सदैव तत्पर असतात। तर मागील काही दिवसापासून मलकापूर येथे झालेलं राजकारण असो, त्या राजकारणामध्ये महायुतीतल्या काही पदाधिकाऱ्यांची एकमेकाबद्दलची असलेली भूमिका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्या सभेवरून चर्चेत आली आहे। तर यावेळी पुन्हा आमदार शेकडे हा आपला विजय रथ कायम ठेवतील अशी भूमिका या मतदारसंघात जनसामान्याकडून चर्चेला जात आहे। विविध समाज घटक मुस्लिम असो, हिंदू असो वा इतर समाज घटक असो, या प्रत्येक समाज घटकाशी तसेच ग्रामीण पातळीवर असलेलं आपलं अस्तित्व
आमदार हेगडे यांनी आपल्या कर्तृत्वशैलीतून जपला आहे, तरी यावेळी महायुतीला आपला विजयाचा गड कायम करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली, तरी आमदार हेगडे यांची असलेली कर्तृत्वशैली आणि त्यांचा विजय रोखणे हे अशक्य आहे. परंतु नुकत्याच दिलेल्या लोकपालच्या पोलनुसार विदर्भामध्ये महाविकास आघाडीची सरशी असल्याने आमदार हेगडे यांची कर्तृत्वशैली पाहता यावेळी हा विजय रथ कायम राहणार यात कुठली शंका नाही. त्याकरिता महायुती कोणती रणनीती आखते हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे. तरी या मलकापूर मतदारसंघाबद्दल मी माझं मत व्यक्त केलं आणि ते तुम्ही शांततेने ऐकून घेतलं, त्याबद्दल आपले धन्यवाद. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझा उत्साह द्विगुणित करा. मला पुनश्च ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद.